नमस्कार. मी कॉम्रेड राजू देसले, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना राज्य अध्यक्ष आयटक संलग्न, त्याचप्रमाणे आयटक संघटना महाराष्ट्र राज्य सचिव आपल्याशी आशा आणि गट प्रवर्तकांच्या झालेल्या संपाच्या बाबत आपण नेमकं काय मिळवलं या संदर्भात माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ करत आहे. आपण हा सर्वांनी ऐकावा आणि आपल्या इतर आशा आणि गट प्रवर्तकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी आपल्याला या निमित्ताने करतो. महाराष्ट्रामध्ये भगिनींनो 70,000 आशा आणि जवळपास 3672 गट प्रवर्तक काम आपण करत आहात. कोरोना काळात आपण चांगलं काम केलं आणि आपली एक स्वतःची ओळख आपल्या महाराष्ट्रापासून तर जागतिक पातळीवरती निर्माण करण्याचं काम आपण केलेलं आहे. आपला गौरव झाला, परंतु आपल्याला मोबदल्यामध्ये कोणत्या प्रकारची वाढ ज्या पद्धतीने अपेक्षित होती ती होत नव्हती आणि अनेक प्रकारची कामं आशांना गटप्रवर्तकांना लादण्याचा प्रयत्न दिल्लीपासून तर महाराष्ट्राचं सरकार करत होतं. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता महाराष्ट्रातील आयटकसह ज्या सर्व आशा गटप्रवर्तकच्या संघटना आहेत, कृती समिती आहे, ज्याच्या वतीने आपण 18 ऑक्टोबरपासून संप सुरू केला होता आणि हा संप सुरू केल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आपण करत होतो आणि याची दखल घेऊन ज्या गोष्टी आपण मिळालेल्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी आपला प्रयत्न करतो. आपली पहिली बैठक झाली सरकारच्या सोबत आणि त्या बैठकीमध्ये ऑनलाईनच्या कामाच्या बाबत अतिशय जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली आणि आशांना जे काही अडचणी महाराष्ट्रामध्ये येतात, अनेक जिल्हे अनेक तालुके हे आदिवासी बहुल आहेत, त्या ठिकाणी रेंज नाही. नंदुरबार असेल, इतर जिल्हे असतील की त्या ठिकाणी 15-20 किलोमीटर रेंज मिळत नाही. त्या ठिकाणी ऑनलाईन काम कसं करायचं याबाबत त्या ठिकाणी ज्या समस्या होत्या त्या सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक आशांना स्वतःचा मोबाईल सुद्धा अँड्रॉइड मोबाईल नाही आणि म्हणून रेंजचा प्रॉब्लेम येतो. साधे मोबाईल्स आहेत, मुलांकडे मोबाईल असतात आणि ते काम करणं कठीण आहे याची जाणीव सरकारला करून देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकांना या काळामध्ये ज्या अपेक्षा होत्या की गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ही अतिशय महत्वाची मागणी या संपाच्या निमित्ताने आपण केलेली होती. अंगणवाडीच्या महिलांना भाऊबीज भेट मिळते तर आशा गटप्रवर्तकांना का नाही हा प्रश्न आपण उपस्थित केला होता. म्हणून पहिल्या बैठकीमध्ये आपण चर्चा केल्याची दखल घेण्यात आली, परंतु राज्य सरकार निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचं वरून प्रेशर असल्यामुळे आशांना हे काम करावंच लागेल ही भूमिका त्यांनी घेतली. मात्र जे पत्रक निघालेलं आहे त्या पत्रामध्ये मात्र राज्याचे आयुक्त साहेबांनी चांगल्या प्रकारची नोंद घेतलेली आहे की ज्या आशांना काम करताना अडचणी असतील याची सर्व दखल या प्रशासकीय पातळीवरती तालुका टीएमओ असतील, एमओ असल्याने घेतली पाहिजे, त्यांना योग्य पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आपली दुसरी बैठक जी महत्त्वाची आरोग्य मंत्र्यांच्या सोबत आदरणीय तानाजी सावंत, त्याचप्रमाणे आरोग्य प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर साहेब, त्याचप्रमाणे आयुक्त धीरज कुमार साहेब, आपले बोरकर सर जे आपल्या अतांत्रिक संचालक आहेत आरोग्य अभियानाचे आणि सर्व कृती समितीच्या सोबत झाली. या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यावरती चर्चा झाली की गटप्रवर्तकांचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा होता आणि याच्यावरती मांडणी आम्ही सर्वांनी मिळून केली आणि गटप्रवर्तकांना ज्या काही ऑर्डर्स मिळतात या कंत्राटी पद्धतीच्याच आहेत, परंतु त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा नाही हा त्यांच्यावरती शिकलेल्या सर्व भगिनींवरती अन्याय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. अनेक प्रकारच्या जाहिराती, अनेक प्रकारच्या नियुक्तीपत्र हे सर्व आपण त्यांच्या समोर सादर केले होते आणि याच्यावरती आम्ही पाहू आणि अभ्यास करून विचार करू अशा प्रकारचं सावंत साहेबांनी भूमिका घेतली. परंतु त्याचप्रमाणे आशांच्या प्रश्नावर चर्चा झाली. दीपावली बोनसच्या बाबत ती सकारात्मक झाले की आम्ही नक्कीच अंगणवाडीप्रमाणे त्यांना दीपावलीचा बोनस सुद्धा देऊ. त्याचप्रमाणे आपण सांगत होतो की ज्या महिला कुटुंब कल्याणासाठी त्याचप्रमाणे बालमृत्यू रोखण्यासाठी काम करतात त्या गटप्रवर्तक आशा भगिनींना मात्र या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारच्या प्रसूती रजा नाही याची आपण जाणीव करून दिली सरकारला आणि त्याबाबत सुद्धा सकारात्मक भूमिका तानाजी सावंत साहेबांनी आरोग्यमंत्री महोदयांनी घेतली होती. त्याचप्रमाणे एपीएल आणि बीपीएल जे JSYच्या आपली योजना आहे त्यासाठी जे निकष आहेत काम करून सुद्धा आशा गटप्रवर्तकांना त्याचा मोबदला मिळत नाही हा त्यांच्यावरचा अन्याय होता आणि म्हणून JSYच्या बाबतीत काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदच्या पैशातून मदत केली जाते आणि सरसकट मोबदला दिला जातो. तीच भूमिका आरोग्यमंत्री महोदयांनी सांगितली आणि त्याची नोंद झाली की JSYचा लाभ दोघांना एपीएल बीपीएल सरसकट आदिवासी बिगर आदिवासी असा भेद न करता
कामाचा मोबदला सगळ्यांना मिळावा असे त्यांनी थेट आदेश त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिले होते. आणि त्याचप्रमाणे संघटनेने हे सांगितलं, आमच्या आशा भगिनी काम करून गटप्रवर्तक भगिनी 15-20 वर्ष होत आलेले आहेत आणि म्हणून त्यांचं निवृत्तीच्या वयाच्या बाबतचा विचार व्हावा. त्यांना सुद्धा अंगणवाडीच्या महिलांप्रमाणे एक रक्कम किंवा दरमहा त्यांना पेन्शन द्यावी याचाही विचार झाला आणि तो सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून ही मीटिंग अतिशय चांगली झाली होती. आणि या बैठकीमध्येच सावंत साहेबांनी 7,000 रुपयाची गटप्रवर्तकांना मोबदला वाढ आणि 6,200 रुपये आम्ही त्या अशा गटप्रवर्तक भगिनींना 6,200 रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केली आणि बैठक संपली होती. परंतु आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो की 6,200 आणि 7,000 ही जी फरक रक्कम आहे हे अतिशय चुकीचं आहे. गटप्रवर्तक हे आशांपेक्षा वरच्या स्तरावरती 25 आशांचं रेकॉर्ड सांभाळतात, त्यांना मोबदला अधिक दिला पाहिजे होता, पण मंत्री महोदयांनी ते ऐकून घेतलं नाही. त्यामुळे आपला संप सुरू होता. नंतर आपण जिरवाल साहेब आदरणीय विधान परिषदेचे उपाध्यक्ष यांच्या दालनात बैठक घेऊन त्या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दर्जाच्या बाबत अतिशय चांगली भूमिका आपण त्या ठिकाणी मांडली. त्याची दखल महोदयांनी घेतली, जिरवाल साहेबांनी घेतली आणि अधिकाऱ्यांना आदेशित केलं या मुद्द्यावरती तुम्ही नोंद घ्या आणि विचार करा. त्याचप्रमाणे आम्ही दुसरा एक प्रस्ताव दिला की आशांना 7,000 रुपयाची वाढ केली तर गटप्रवर्तकांना 10,000 रुपयाची केली पाहिजे. या संदर्भातले सुद्धा त्यांनी सरकारशी आपण बोलावं आणि या दोन्ही सूचनांचा विचार करावा. आरोग्यवर्धिनीचा लाभ गटप्रवर्तकांना मिळायला पाहिजे त्याची नोंद त्या ठिकाणी घेण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी त्यांना आपल्या कृती समितीच्या नेत्या भेटल्या. त्यांनी त्याची संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी आरोग्य प्रधान सचिवांना सांगितलं की गटप्रवर्तकांसाठी 10,000 रुपयाचा प्रस्ताव तयार करा. 6,200च्या ऐवजी 10,000 रुपयाचा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळाच्या समोर ठेवावा अशा प्रकारचं त्यांनी फोनवरती सूचित केलेलं होतं. त्यानंतर संप सुरूच होता. 22वा दिवस उगवला होता आणि या 22 दिवस चाललेला संप दीपावलीच्या आधी काहीतरी व्हावं यासाठी नाशिकचे खासदार हेमंत आप्पा गुडसे यांच्या पुढाकाराने प्रधान सचिवांच्या कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीमध्ये गटप्रवर्तकांचा मुद्दा जो होता ते आदल्याच दिवशी म्हणजे 3 तारखेला त्याचा संदर्भातला निर्णय पत्र तयार करून राज्याचे धीरज कुमार साहेब जे आयुक्त आहेत आरोग्य अभियानाचे त्यांनी केंद्राला पाठवलेला होता आणि त्यामध्ये गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याच्या बाबतचा प्रस्ताव राज्याच्या वतीने पाठवला. त्याचप्रमाणे 2018 पासून जी मोबदल्यामध्ये वाढ केली नाही त्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. ही शिफारस झालेली होती. आणि दुसरा प्रश्न होता की 10,000 रुपयाचं काय झालं की याबाबत आम्हाला सांगायला आनंद वाटतो की राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी तसा प्रस्ताव आरोग्य विभागाला तयार करून मंत्रिमंडळाच्या समोर पाठवण्याची विनंती केली आहे आणि त्याप्रमाणे तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर कॅबिनेटला जाणार आहे. त्याचं पत्र सुद्धा आम्हाला गोपनीय सुद्धा काही गोष्टींची माहिती आम्हाला मिळू शकली आणि मग आपण संप थांबवलेला आहे. म्हणून या संपातून आपण खूप चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्याच्यातलं हायलाईट पॉईंट जर करायचे असतील, आशांना काय मिळालं? आशांना दर महिन्याला महाराष्ट्र सरकारच्या वतीने 7,000 रुपये मिळाले. अधिक त्यांना 5,000 रुपये राज्य सरकार आधी देत होतं, म्हणजे 7-5 12,000 रुपये झाले. केंद्र सरकार 2,000 रुपये नियमित देतं आणि प्लस 1,000 रुपये जिथं आरोग्यवर्धिनी आहे तर ते 1,000 रुपये. म्हणजे काही आशांना जिथं आरोग्यवर्धिनी आहे त्या ठिकाणी 15,000 रुपये प्लस कामाचा मोबदला वेगळा. तसंच गटप्रवर्तकांना सुद्धा आपल्याला सांगता येऊ शकेल की गटप्रवर्तकांना 6,200 रुपये राज्य सरकार देत होतं, 8,475 रुपये केंद्र सरकार देत होतं, असं 14,700 रुपये मिळत होते. त्याच्यामध्ये अधिक 10,000 रुपयाने वाढ होऊन ते 24,400 रुपये साधारणतः त्याची जी काही रक्कम आहे ती मिळणार आहे. आणि प्लस येणाऱ्या PIP मध्ये 1,500 रुपये जो मोबदला आहे आरोग्यवर्धिनीचा तो मिळणार आहे. आणि हे सर्व त्याचप्रमाणे दरवर्षी दीपावली बोनस 2,000 रुपये मिळणार आहे. JSYचा APL BPL भेदभाव न करता आशांना तो मोबदला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे प्रसूती रजाच्या बाबत चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जाच्या बाबत सकारात्मक चर्चा होऊन केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव गेलेला आहे. आणि मला या व्हिडिओद्वारे सांगताना अतिशय आनंद वाटतो की नाशिकच्या खासदारांनी मिटिंग केल्यानंतर दिल्लीला जाऊन थेट देशाचे जे प्रिन्सिपल व प्लॅनिंग करणारे जे सचिव आहेत ज्यांच्या नावाने पत्र धीरज कुमार साहेबांनी दिल्लीला पाठवलं होतं त्या अधिकार अशोक बाबूंना स्वतः आपले गोडसे साहेब जाऊन त्या ठिकाणी भेटलेले आहेत
आणि त्याच दिवशी 8 वाजता त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली की आमचा महाराष्ट्रातून आलेला हा कंत्राटी कर्मचाऱ्याचा गटप्रवर्तकांचा प्रस्ताव लवकरात लवकर या फाईलवर तुम्ही विचार करून निर्णय करावा, अशा प्रकारची खासदार साहेबांनी विनंती केलेली आहे. म्हणून या संपातून आपण महाराष्ट्रात अतिशय मोठी अशी आपण एक मैलाचा दगड आपण पार केलेला आहे. देशामध्ये इतकं मानधन कोणत्या राज्यामध्ये मिळत नाही, ते आपण पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून या संपूर्ण आपण मिळवलेलं जे यश आहे हे सर्व आशा गटप्रवर्तक, कृती समिती, त्याचप्रमाणे आपल्याला मध्यस्थी करणारे जिरवाळ साहेब असतील, खासदार गोडसे असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, राज्याचे मुख्यमंत्री महोदय, आरोग्यमंत्री महोदय, या सगळ्यांनी आशा गटप्रवर्तकांच्या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. या सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आता जो सगळे फोन येत आहेत किंवा अनेक व्हिडिओवरती प्रश्न विचारले जात आहेत की GR कधी निघेल, महाराष्ट्रातील सर्व आशा गटप्रवर्तक भगिनींना मी सांगू इच्छितो, GR निघायची एक प्रोसिजर असते. आपल्या विभागातला एखाद्या मंत्र्याकडे आपण जेव्हा चर्चा करतो, त्या ठिकाणी विचार विनिमय होतो, त्या ठिकाणी ते आरोग्य विभाग असेल, इतर विभाग असतील, तर त्या विभागाचा पहिला निर्णय होतो की हे आपल्याला द्यायचं आहे. तो निर्णय एकमताने झाल्यावर आरोग्यमंत्र्यांनी, आपल्या विभागाचे आरोग्यमंत्री महोदय आहेत आणि म्हणून त्यांनी तो जो मिटिंगमध्ये भूमिका घेतली, त्याप्रमाणे आपल्या आरोग्य भवनच्या वतीने एक पत्र काढण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पहिलं जी काही मानधन वाट आरोग्यमंत्र्यांनी बोललेले होते त्याप्रमाणे 7,000 आणि 6,200 हे पत्र निघालेले, हे पत्र तुमच्यापर्यंत पण आपण पोहोचवलेलं आहे. दुसरा जो मुद्दा आहे गटप्रवर्तकाच्या बाबतीत कंत्राटीकरणाचा मुद्द्याच्या बाबत धीरज कुमार साहेब, आयुक्त साहेबांनी दिल्लीला पत्र लिहिलेले ते तुमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आहे की कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा आणि 2018 पासूनचा मोबदल्यामध्ये वाढ, तेही पत्र तुम्ही पाहिले, ते तुमच्यामध्ये हातामध्ये आहे. तिसरा मुद्दा आहे की 10,000 रुपयाचं काय, तर 10,000 रुपयाचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या वतीने स्वतः मुख्यमंत्री महोदय म्हटल्याप्रमाणे तयार करून आरोग्य विभागाने हा कॅबिनेटच्या समोर वित्त विभागाकडे पाठवण्या, आपल्या आरोग्य मंत्रिमंडळाच्या समोर जाईल, त्या ठिकाणी निर्णय होईल आणि त्यानंतर निर्णय झाल्यावरती एकमताने तो मंजूर झाल्यावर त्याचं विधी विभागाकडे जाऊ आणि मग त्याचा GR निघतो. ही प्रोसिजर आहे. आपला देश लोकशाही पद्धतीने चालतो, ही संसदीय कामाची प्रणाली आहे. याच्या आधी सुद्धा आपल्याला जे काही मोबदला वाढ मिळाली त्यासाठी सुद्धा 3 हप्ते, 4 हप्ते, 1 महिना, सव्वा महिन्याने GR निघालेले. म्हणून GR असं म्हणून चालणार नाही. ते आपल्याकडे परिपत्रक आहेत, त्याचप्रमाणे सरकारचं प्रोसिडिंग आहे आणि त्याच्यात त्या रकमा नमूद केलेल्या आहेत. म्हणून याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आणि याचा पाठपुरावा करायची जबाबदारी कृती समिती, आयटक संघटना, खासदार गोडसे साहेब, आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. आणि म्हणून लवकरात लवकर GR आपल्यापर्यंत पोहोचेल. दीपावलीच्या सुट्ट्या आहेत, यानंतरची कॅबिनेटची होणारी मीटिंग, त्यानंतरचं ते प्रक्रिया, म्हणून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लवकरच लवकर तो GR निघावा यासाठी पाठपुरावा संघटना करत राहील. इतकंच मी आपल्याला विश्वास देऊ शकतो. GR हा 100% निघेल, कारण ही प्रक्रिया आपण सर्व एक एक पार पाडल्या आहेत. आता उरलेली प्रक्रिया जी आहे ती पण पूर्ण झाल्यावरती GR येईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला नक्कीच हा विषय पूर्ण समजला असेल असं समजतो. जरी अजून आपल्या मनातल्या काही शंका असतील तर आपल्या ज्या व्हिडिओवरती आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, त्याचं उत्तर सुद्धा देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. इतकंच या ठिकाणी सांगतो आणि महाराष्ट्रातील सर्व राज्यातील आशा भगिनींना, गटप्रवर्तक भगिनींना या दीपावलीच्या, भाऊबीजच्या शुभेच्छा देतो. आणि एक जे स्वप्न ह्या भारताचं सर्व आहे, शेतकऱ्यांचं, कामगारांचं, कष्टकऱ्यांचं राज्य यावं आणि जे आपण म्हणतो पिढ्या टोळो बळीचं राज्य येऊ आणि लवकरच आपल्याला आपलं राज्य आणण्यासाठी सुद्धा आपण काम करूया. म्हणजे आपल्याला कमी आंदोलन करून आपले प्रश्न सोडणारे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून येतील, हाही प्रयत्न येणाऱ्या काळात करूया. या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना आणि सर्वांना दीपावलीच्या, भाऊबीजच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सर्वांना जय भीम, सर्वांना लाल सलाम, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि आपण सर्व मिळून आपण 100% यशस्वी होऊ हा विश्वास व्यक्त करतो. थांबतो.